सुरुवातीला बातमी येते जालन्यामधून। जालन्यामध्ये अखेर 6 बैठकांनंतर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलाय। यात भाजप 35 जागांवर लढणार आहे तर शिवसेना 30 जागांवर लढणार आहे, अशी माहिती कैलास गोरंट्याल यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी। जालना महानगरपालिकेसाठी काही अवघे तास या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी बाकी असताना आपण बघू शकतो भाजप आणि शिवसेनेकडून दोन्हीकडून फॉर्म भरण्याला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। युतीबाबत अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नसताना या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। मला काय सांगाल, युतीच्या 6 बैठका झाल्या मात्र अद्यापपर्यंत निर्णय आलेला नाहीये। जालना महानगरपालिकेबद्दल जे 6 बैठक झाली, मॅरेथॉन बैठक होते। काल संभाजीनगरमध्ये आमची बैठक झाली होती आणि फॉर्मॅट ठरला होता की 35 भारतीय जनता पार्टीने घ्यायचं आणि 30 शिवसेनेने घ्यायचं। पण प्रॉब्लेम तिकडं हा आला होता की या 35 मध्ये जे माझ्यासोबत आले, एकूण 23-24 लोक आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत तिकीट द्यावे माझा आग्रह होता, पण समोरची पार्टी नाही म्हणते। आणि विशेष करून या नगरीची नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल याला कशाला नगरसेवक तिकीट द्यायचा काल त्या चर्चेमध्ये आली। मग मी थोडा चिडून उठून गेलो तिकडून। पण सकाळी सीएम ऑफिस कडून माझा फोन आला की माझ्या सोबत आले त्याच्या सर्वांचं तिकीट कन्फर्म। मला काय सांगाल की हा जो फॉर्म्युला ठरलेला आहे, हा फॉर्म्युला निश्चितपणे कसा असणार आहे, यावर तुम्ही या फॉर्म्युल्यावर तुम्ही समाधानी आहात? काही जण म्हणतात की तुम्ही नाराज आहात। नाही, या फॉर्म्युल्यावर समाधान नाही। कारण एक सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि माझे जर धरले तर 37 आमचे आहे आणि त्यांचे जर भरले काँग्रेसचे आणि त्यांचे तर ते 15 पेक्षा जास्त नाही, पण त्यांना 15 सीट जास्त आम्ही देऊ लागलो। किती